वैष्णवीच्या आत्महत्येशी माझ्या नवऱ्याचा काहीही संबंध नाही। हगवणेंची मोठी सून मयुरी जगतापनं हा दावा केलाय। सुशील हगवणेचा संबंध नसल्याचा दावा तिनं केलाय। मी दाखल केलेल्या गुन्ह्यात कारवाई झाली नाही। कारवाई झाली असती तर वैष्णवी आज जिवंत असती असंही तिनं म्हटलंय। ते गुन्हा दाखल झाला कोर्टमध्ये तुझ्या संदर्भात, त्यावेळेस पोलिसांनी कारवाई केली असतं पुढचं वैष्णवीचं प्रकरण घडलं नसतं, असं सगळं प्रकरण झालं असतं का? हो नक्कीच की त्यावेळेस जर पोलिसांनी योग्य ती कारवाई घेतली म्हणजे हाती लावली असती, त्यावेळेस पण यांना पकडायची भूमिका घेतली असती तर ते नक्कीच आज हे नसतं झालं। तेव्हा महिला आयोगाने काही ऍक्शन घेतली होती? त्यांनी काही म्हटलं म्हणजे होतं? कंप्लेंट घेत नव्हते महिला आयोग नाही पोलीस घेत नव्हते, तर त्यांनी त्यावेळेस सहकार्य केलं होतं की कंप्लेंट तुमची घ्यावी म्हणून। तेव्हा त्यांच्याशी माझं बोलणं झालं होतं की ते तुझी कंप्लेंट घेतील म्हणून। त्याच्यानंतर काही झालेलं नाही, ऍक्शन काही घेतलेली नाही। जो निलेश चव्हाण आहे त्याच्यावरती एवढे गुन्हे दाखल असून त्याच्याकडे रिव्हॉल्वर कशी आहे हे मुळात कारण आहे। तो धमक्या देत होता म्हणजे तिकडे, म्हणजे तो विचित्रच म्हणजे गुन्हेगारच असं समजायचं आपण की तो तेवढा बोलू शकतो, करू शकतो ह्या सगळ्या गोष्टी।